सावंतवाडीत अनेकांना परिचित असलेल्या कल्पना तेंडुलकर गेली 1.5 वर्ष ओरोस येथे स्थायिक झाल्या आहेत. आपल्या अंगी असलेल्या विविध कला त्यांनी कायम जपून ठेवल्या आहेत. खेळाची आवड असणाऱ्या कल्पना तेंडुलकर यांनी विविध बक्षिसेही मिळवली आहेत. पती एअरफोर्समध्ये असल्याने बरीच वर्ष अनेक ठिकाणी भटकंती केली आणि पतीच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर त्या सावंतवाडीत स्थायिक झाल्या होत्या. नाशिक येथील मूळ असलेल्या कल्पना मॅडम आपल्या स्नेही समवेत नाशिक येथे गेल्या असता तिथे जुन्या कलाकृती वापरून नव्या बंगल्यांना सजविलेले पाहून त्या भारावून गेल्या. तिथे रेखाटलेल्या वारली पेंटिंगची त्यांना आवड वाटू लागली आणि त्यातूनच प्रेरणा घेत त्या वारली पेंटिंगची चित्रे रेखाटू लागल्या. जीवनातील रोजच्या घडामोडींवर वारली पेंटिंग रेखाटली जाते. वारली लोकांमध्ये ही कला आपसुकच आलेली असते. त्यांच्या दैनंदिन जीवनातील घटना ते कलेच्या माध्यमातून रेखाटून लोकांच्या समोर आणतात. वारली पेंटिंगकडे आकर्षित झाल्यावर त्यांनी सावंतवाडीत स्वतःच्या घरात 2 भिंतींवर वारली पेंटिंगची चित्रे रेखाटली आहेत. रोजच्या विषयांबरोबर रामायणातील काही महत्त्वाच्या घटना वारली पेंटिंगने रेखाटता येतात का हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात रामायणावर आधारित कलाकृती रेखाटल्या आहेत. कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथे मजदे नावाचे लोक वारली पेंटिंग करतात. पालघर, डहाणू येथेही ही आदिवासी लोक वारली पेंटिंगची कला जोपासताना दिसतात. त्यांची ही कला पाहून कल्पना मॅडम या कलेकडे आकर्षित झाल्या. भिंतीवर, बेडशीटवर, भेट देण्याच्या वस्तूंवर त्यांनी वारली पेंटिंग करून लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग केला असं म्हणता येईल. स्वतःच्या घरात स्थापना करण्यासाठी शाडूची गणेश मूर्ती सुद्धा त्या स्वतः बनवतात. अनेक छोट्या छोट्या मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत. स्वतःच्या घरात त्यांनी जुन्या पुरातन वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. घराच्या भिंतींवर प्लास्टर न करता चिरे बांधकामावर वॅक्स पॉलिश करून त्यावर पुरातन शिल्पचित्रे, फोटो, लाकडात कोरीव काम केलेली चित्रे अशा विविध कलाकृती जोपासल्या आहेत. जुने पीठ दळण्याचे जाते, मुसळ, वाटण वाटायचा पाटा, जुनी पुराणी भांडी, पूर्वीच्या काळातील मुख्य उजेडाचं साधन म्हणजे कंदील अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी जपून ठेवल्या आहेत. झाडांची सुद्धा त्यांना विशेष आवड आहे. आपल्या परसबागेत त्यांनी वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये, पॉटमध्ये विविध रंगी झाडे सुद्धा लावली आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक जण काय करायचं हा विचार करत असताना कल्पना मॅडम मात्र आपल्या कलागुणांना वाव देण्यात मशगूल होत्या. घरात बसून वेळ जात नाही, कंटाळा येतो म्हणून विनाकारण कोरोनाचे संकट ओढवून घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना कंटाळा कसा घालवायचा तो कल्पना मॅडमनी दाखवून दिला आहे. माणसाने वेळेचा सदुपयोग कसा करावा याचं उत्तम उदाहरण सौ कल्पना तेंडुलकर यांनी समाजापुढे ठेवलं आहे. माझं नाव कल्पना गजानन तेंडुलकर. सध्या सावंतवाडीत राहत होते इतके दिवस. आता मी ओरोसला शिफ्ट झाले. साधारण 1-1.5 वर्ष झालं मला या घरातले. आणि माझं सांगायचं म्हणजे आम्ही 5 भावंड, 3 बहिणी आणि 2 भाऊ. सगळ्यात मोठा एक भाऊ आणि सगळ्यात लहान भाऊ आणि मी सगळ्यात मधली. आम्ही मूळचे नाशिकचे आणि लग्नानंतर मी या ठिकाणी आले. माझे मिस्टर एअरफोर्समध्ये जॉबला होते. त्याच्यामुळे आम्ही बाहेर भुजला वगैरे पाकिस्तान बॉर्डरला आम्ही राहत होतो किंवा बऱ्याच ठिकाणी पोस्टिंग झाल्या. जैसलमेर, जामनगर, रायबरेली, आसाम, अंदमान निकोबार. त्यानंतर मग त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि मग आम्ही सावंतवाडीत आमच्या जुन्या घरामध्ये राहायला आलो. आता हे घर आम्ही 1.5 वर्ष झालं आणि आम्ही या ओरोसला त्या ठिकाणी राहायला आलो. माझ्या छंद वगैरे काही सांगायचं म्हणजे मला एक वारली पेंटिंगची आवड आहे, स्टोन पेंटिंगची आहे आणि हल्लीच मी जरा शाडूच्या मातीच्या गणपती मूर्तीसुद्धा म्हणजे ट्राय करून बघितलं आहे. ते काही फार उत्कृष्ट झालेलं आहे तसं नाही, पण मी समाधानकारक होते त्याच्यामध्ये. आणि ह्यावेळी जो गणपती आम्ही बसवणार आहोत तो मी केलेल्या जी मूर्ती आहे तीच त्याच मूर्तीची आम्ही स्थापना करणार आहोत. मला वारली पेंटिंगची जी आवड झाली ती माझ्या एकदा मी भाचीबरोबर आर्किटेक्टच्या घरी गेले होते नाशिकला. तर तिथे त्यांनी त्यांचा बंगला बांधलेला होता. तो बंगला होता सिमेंट दगड मातीचाच बांधलेला होता, पण त्यांनी पूर्ण ओल्ड लुक दिलेलं होतं.
त्या जशा वारली लोकांची जी घरं असतात, कुडाच्या भिंती असतात आणि त्या शेण आणि माती मिक्स करून सांगलेली असतात आणि त्याच्यावरती त्यांची जी पारंपरिक चित्रकला आहे, ज्याला आपण वारली पेंटिंग म्हणतो, ही वारली चित्रकला त्याच्यावरती त्यांनी काढलेली तिथे घरावर. ती स्टार्टिंगपासून ते घर त्यांनी तसं घेतलं होतं आणि त्यानंतर ते माझ्या डोक्यात इतकं बसलं होतं की हे मी काढणारच हे चित्र. मी काय कुठे शिकायला वगैरे गेली नव्हती, पण त्याच्यानंतर मला जिथे जिथे कुठे वारली चित्र दिसली, कोणाच्या साडीवरती असतील, पंजाबी ड्रेसवर असतील, टी व्हीवर एखादा कार्यक्रम चालू असेल, त्याच्या मागे काही वॉल पेंटिंग लावलेली असतात, त्या सगळ्यांची मी मिळेल तिथे मी माझ्या कॅमेरामध्ये क्लिक करत गेले. किंवा मग ते आठवण, जेव्हा पूर्वी कॅमेरा नव्हता किंवा मोबाईल नव्हते, त्यावेळी मी ते आठवण ती चित्र सगळी घरी आल्यानंतर किंवा बसमध्ये एखादा कागदाने केलं असेल की मी तिथेच ती चित्र काढून घेत होते. त्याच्यानंतर घरी येऊन मी अशीच प्रॅक्टिस केली आणि आता डायरेक्ट मी शिकवते. मला खरं कागदावरती काढण्यापेक्षा भिंतीवर काढायला खूप आवडतं. आमच्या जुन्या घरात सावंतवाडीसुद्धा मी 2 भिंती मोठ्या रंगवल्या होत्या आणि त्याच्यावरती जे मी एकदा हातात ब्रश घेतला की स्टार्ट टू फिनिश असं माझं आहे की तिथे चूक नाही कुठल्याही चित्रामध्ये, इतका माझा हात त्याच्यावरती बसला आणि त्याच पद्धतीने मी आतापर्यंत वारली चित्रकला काढतेला आहे. ॲक्च्युली वारली चित्रकला ही खूप जुनी आहे, 400-500 वर्षापूर्वीचा त्याला इतिहास आहे आणि आपल्या इथे म्हणजे कुडाळ तालुक्यामध्ये पिंगुळ जे गाव आहे त्यांच्याकडे ते चित्रकथी वगैरे करतात, पण त्यांच्यातलेच काही लोक वारली पेंटिंगसुद्धा करतात की जे मजगे घराण्यातले लोक आहेत, त्यांच्याकडे ही हातामध्ये कला आहे आणि ही जास्ती कला बघायला होते ते पालघर, जव्हार, डहाणू हा जो भाग आहे की जिथे आदिवासी लोकांची घरं आहेत, त्या लोकांकडे ही चित्रकला बघायला मिळते. आणि मला वाटतं ते सोमा वगैरे म्हणून जे आहेत ते तर जागतिक कीर्तीचे चित्रकार आहेत वारली चित्र, की त्यांना सगळ्या वेगवेगळ्या देशातून त्यांना बोलवण्यात येतं आणि ह्या कलेकडे मी अशा रीतीने ॲट्रॅक्ट झाले. मी काही बेडशीटसुद्धा पेंट केलेले आहेत किंवा कागदावरती फार कमी मी करते किंवा मडक्यांवरती केलेलं आहे. असं माझ्या आवडीनुसार आणि वॉल पेंटिंग हा माझा जास्त खरा आवडीचा विषय. मी जिथे जाईल तिथे माझ्या बऱ्याच नातेवाईकांकडे देखील मी त्यांना एक छोटी छोटी वॉलवरती चित्र काढून दिलेली आहेत वारलीची. आणि माझ्या ह्याच्यात एक संकल्पना आली की वारलीच्या चित्रामध्ये नेहमी एक त्यांचा एक पॅटर्न असतो, शेती दाखवलेली असते, शेतामध्ये ते लोक काम करत असतात किंवा गुरं चारायला नेतात, विहिरीवरनं पाणी आणतात, घरात भांडी घासतात, चुलीवरती स्वयंपाक करतात. अशा पद्धतीचं त्यांचं सगळं जी आपल्या गावामध्ये किंवा दैनंदिन जीवनातल्या ज्या आपल्या कृती असतात त्या कृती त्या वारलीच्या चित्रातून त्यांनी दाखवलेल्या आहेत. पण ह्यावेळी मी अशी चित्र मी सावंतवाडीतल्या घरात काढली होती, पण ह्यावेळी मी ह्या घरामध्ये काढताना असं एक माझ्या डोक्यात थीम आली की आपण रामायणातल्या कथा का साकारणार, आणि म्हणून मी इथे जे पेंटिंग केलेलं आहे त्याच्यातल्या रामायणातल्या सगळ्या गोष्टी मला त्या एका भिंतीवरती साकारता येणं शक्य नव्हतं, पण काही प्रमुख प्रसंग जे लहानपणापासून आपण ऐकत आलेले आहोत आणि जे डोक्यात अगदीच त्या कथा फिक्स आहेत, त्या कथा मी या सगळ्या वारली स्वरूपामध्ये मी या ठिकाणी चितारलेल्या आहेत भिंतीवरती. आणि मला असं वाटतं की ही संकल्पना अजून ह्याच्यापूर्वी मी कोणाकडे बघितलेली नाही आहे किंवा कुठे टी व्हीवरती पण मी बघितलेली नाही आहे किंवा कुठे माझ्या वाचनात वर्तमानपत्रात देखील ही संकल्पना आलेली नाही आहे की ही मी साकारली. अजूनही मला असं कुठे चांगल्या भिंती मिळाल्या तर तिथे मला अजूनही असं छान चितारायला आवडेल नक्कीच. तर या वारली चित्रामध्ये जसं वारली लोकांचं जे जनजीवन आहे तेच आपलं 2000 वर्षापूर्वी रामायण जेव्हा घडलं तेव्हा त्याच्यामध्ये पण ते जनजीवन आपलं आहे दाखवलेलं, ते थोडक्यामध्ये या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथे मी राजवाडा दाखवलेला आहे अयोध्येमधला आणि ते राम दाखवलेलं आहे. राम नाही सॉरी दशरथ राजा दाखवलेला आहे आणि दशरथाच्या या 3 राण्या दाखवलेल्या आहेत. आणि या 3 राण्यांचे हे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे त्यांचे त्या राजवाड्याच्या समोर ही 4 त्यांची मुलं, 3 राण्या आणि राजा दशरथ दाखवलेला आहे. तिथे पहिल्यांदा आपण रामायणातली कथा मी अशी घेतलेली आहे ती दशरथ राजाची घेतलेली आहे. आणि दशरथ राजाच्या कथेमध्ये जेव्हा त्याला शाप मिळतो ती कथा आहे.
श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघालेला असतो आणि वाटेतून तो जंगलात न जात असताना आईवडिलांना तहान लागते म्हणून जवळच पाण्याच्या ठिकाणी तो जाऊन पाणी आणायचं म्हणून जातो. त्याचवेळी दशरथ राजा मृगयेसाठी शिकारीसाठी त्या जंगलात आलेला असतो आणि दशरथ राजाचं तुम्हाला माहिती आहे की आवाजाच्या दिशेने बाण तो मारायचा. म्हणजे कोण आहे ते न बघता जिथून आवाज आला त्या ठिकाणी दशरथ राजा हा बाण मारत असेल. जसा अर्जुन पण मारत होता किंवा द्रोणाचार्य मारत होते किंवा कर्ण मारत होता, त्याप्रमाणे ती विद्या रामायणामध्ये आवडत होती. आणि त्यांनी दशरथाने न बघता घागरीचा बुडबुड आवाज झाल्यानंतर त्याने त्या दिशेने बाण मारला आणि श्रावणबाळ त्या बाणाने जखमी झाला. मग तो त्याच्याजवळ आल्यानंतर जेव्हा तो ओरडला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे इथे कोणी हरिण किंवा काही वाघ वगैरे नाही आहे, तर हा घागरीचा आवाज होता. म्हणजे तो धावत येतो दशरथ राजा आणि त्याच्याजवळ जातो. तेव्हा श्रावणबाळ सांगतो की माझ्या आईवडील हे उपाशी आहेत, त्यांना तहान लागलेली आहे, तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन तात्काळ पाणी द्या. मग तो त्याला त्याची ती घागर पाण्याने भरून आईवडिलांना घडवतो. आईवडील अंध असतात, ते कावडीमध्येच बसलेले असतात. दशरथ राजा त्यांना पाणी द्यायचं. तर पुढचा मी मृत्यू वगैरे असं दाखवलेलं नाही आहे, हे सिम्बॉलिकच दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मी दुसरी कथा या ठिकाणी घेतलेली आहे, ती सीतेच्या जन्माची घेतलेली आहे. सीतेचा जन्म हा भूमीमधून झालेला असल्यामुळे हा जनक राजा दाखवलेला आहे. तो नांगर घेऊन शेतामध्ये नांगरतोय आणि धरणी माता एकदम त्या प्रगट होते आणि तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ असतं, ती मुलगी असते आणि ती सीता असते, ती ते जनक राजाला ती देते. हा प्रसंग इथे घेतलेला आहे. त्यांच्याकडे होमासाठी आलेले दुर्वास ऋषी असतात आणि त्यांनी त्या यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी शिवधनुष्य ठेवलेलं असतं. पण हे शिवधनुष्य कोणालाही पेलता येण्यासारखं नसतं, त्याच्यामध्ये खूप जड असतं. पण सीतेला ही शक्ती असते, दैवी शक्ती, की ते सहज अगदी लहान 8-9 वर्षाची असताना देखील ते हातामध्ये उचलून जाते. तर असा हा आणि यांची पुढची गोष्ट म्हणजे कसं की जेव्हा सीता स्वयंवरासाठी तयार होते, एक मुलगी तरुणपणामध्ये येते, तेव्हा त्यावेळी स्वयंवर ही पद्धत होती. लग्न नव्हतं, स्वयंवर ही पद्धत होती आणि देशोदेशीच्या राजांना निमंत्रण देऊन त्या ठिकाणी बोलवलं जात असे. एक पण ठेवला जात असे आणि तो पण जो राजा जिंकेल तो त्या मुलीच्या गळ्यामध्ये माळ घालेल, अशी स्वयंवर पद्धत होती. पुढे सीतेला हेच शिवधनुष्य तिच्या वडिलांनी म्हणजे जनक राजाने हे शिवधनुष्य जो कोणी उचलून त्याला प्रत्यंचा लावून दाखवेल आणि मोडून दाखवेल त्याला आपली मुलगी वर म्हणून निवडेल, असं त्याने तो पण लावलेला असतो. तर याच्यानंतर अजून एक या ठिकाणी कथा आहे, जी दशरथ राजा आणि कैकेयी एकदा परत येत असतात आपल्या राज्यामध्ये अयोध्येमध्ये. त्यावेळी कैकेयी त्यांच्या याला ह्या अनेक वेगवेगळ्या कथा आहे, याच्यामध्ये मी ही कथा घेतलेली आहे. कदाचित ती दंतकथा पण असण्याची शक्यता आहे. त्या रथाचा घोडा एक खराब होतो, म्हणजे त्याला काहीतरी जखमी होतो आणि मग त्या रथ कसा चालणार म्हणून कैकेयी स्वतः उतरून त्या एका बाजूला आधार देते. ते हे चित्र मी दाखवले की रथामध्ये राजा दशरथ बसलेला आहे, एका बाजूला घोडा आहे, एका बाजूला कैकेयी स्वतः आहे आणि ती त्याला कसं अयोध्येपर्यंत घेऊन येते. आणि मग दशरथ तिच्यावरती प्रसन्न होतो आणि तिला म्हणतो तू काही माझ्याकडे 2 वर मागू शकतेस, मी तुझ्यावर प्रसन्न झाले नाही. मग ती म्हणजे मी आत्ता काही मागत नाही, वेळ येईल तेव्हा मी मागेन, असं ती म्हणते. नंतर ही मुलं मोठी होतात. मोठी झाल्यानंतर त्यांचे गुरु वसिष्ठ ऋषी त्यांना आश्रमातून अयोध्येकडे आणत असतात. त्यावेळीमध्ये ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रमामध्ये यज्ञ चालू असतो आणि या यज्ञामध्ये त्यावेळेचे राक्षस होऊन तिथे यज्ञामध्ये विघ्न आणत असतात. त्यामुळे वसिष्ठ तिथे आपल्या राम लक्ष्मणाला घेऊन जातात आणि सांगतात की तुम्ही या राक्षसांपासून या यज्ञाचं